भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचा कव्हर. वहिनी उखाणा डेंजर आहे. अनिल रावांचं नाव घेते टांगटिंग टिंगा. हा, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. कार्यक्रमातली महत्वाची सूचना आहे, कार्यक्रम चालू असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि ते सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं. एखाद्या वहिनींना जर आमच्या व्हिडिओमध्ये यायचं नसेल तर त्यांच्यासाठी एक सेपरेट गेम घेतली जाईल ज्याचं शूटिंग केलं जाणार नाही. टाळ्या नाही, वहिनींचा उखाणा ऐकायचा. या वहिनीला आजल्या ओ प्रिया प्रिया सुन, प्यार की है बड़ी धुन. दादा, साऊंड दादा, मी दिसतोय तुम्हाला? मध्ये मध्ये फक्त गाणं चालू झाल्यानंतर इफेक्ट द्यायचा. हा वहिनी घ्या उखाणा. लेक आहे कांबळ्यांची, सून आहे जगतापांची, प्रियांका आहे राजरावांची. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया. जोरदार टाळ्या वहिनींचा. हा वहिनी. निशा स्वप्नील जगताप. निशा वहिनीसाठी जोरदार टाळ्या. हा हा वहिनी उखाणा. नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी, स्वप्नील रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे, सुंदर. वहिनी तुमचं नाव? राधा सागर विधाते. राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. या सप्तसुरांच्या लाटावरणी साध ऐकुनी होय ही राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. राधा वहिनीसाठी जोरात टाळ्या. हा वहिनी. नाव घ्या सागर रावांना शेवटी आवच म्हणायचं. बया कुणाचं काय तर वहिनीचा फाटक्यात पाय. नुसतं नाव घ्या सागररावांचं नाव घ्यायचं यात काय. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी एवढा आनंद कशाचा झाला नक्की सांगा. तुमच्यावर गाणं घेतल्यामुळे जास्त खुश झालात का? पहिल्यांदाच आले ना. काय नाही, काय प्रॉब्लेम नाही. वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. तसंही वहिनी तुम्ही उखाणा जरी नसताना घेतला तरी तुमचं नावच छान आहे. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. काय झालं? वहिनीकडे माईक दिला, वहिनी हसायला लागल्या. हा याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. माईक दादा, साऊंड दादा, त्याच्यात करंट आहे ना. हा वैशाली लक्ष्मण सातपुते. हा आणि उखाणा. महादेवाच्या पिंडीवर बेल वाजते वाकून, लक्ष्मण सातपुतेचं नाव घेते तुमचा मान राखून. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे? कसं ओळखलं मी? डायरेक्ट मला लक्ष्मणचं नाव घेते. हे लव्ह मॅरेज वाले आहेत ना, त्यांच्यात आवाज उपयोग नाही. यू अँड मी, बाकी फॅमिली गेली बोंबलं. काय तुमच्या मिस्टरांचं नाव काय? लक्ष्मण. टाळ्या वाजवा बहिणीसाठी. आणि बेल कशाच्या पिंडीला व्हायला गेले? बेल कुठं व्हायला गेले? महादेवाच्या पिंडीला. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, आणि महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान. गळ्यामध्ये शोभे रुद्राक्षाच्या माळा, लावली ते भस्म कपाळा. आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान. हा वहिनी. हा, तुमचं नाव? लक्ष्मी जाधव. आणि यांचं? लक्ष्मी गणेश जाधव. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा आणि उखाणा. गणान घुंगूर हारवल, गौरीला घावल. माझ्या गणान घुंगूर हारवल, गौरीला घावल. हा वहिनी महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, गणेश रावांचं नाव घेते त्यांचा मान राखून. इकडे या. तुम्ही महादेवाला कधी गेलते? रोजच जाते की सोमवारी. रोजच आणि सोमवारी काय काम? तुमच्या इकडे काय सोमवार आठवडाभर चालते का काय? हा? कुठे गेल्या? त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना आठवत नाही म्हणून तिकडे गेल्या. ते गजनी पिक्चर बघून आल्या. तुम्ही या इकडे. हा
महादेवाच्या पिंडीला गणेशरावांचं नाव महादेवाच्या पिंडीला महादेवाच्या पिंडीला हार घालते हार वाहत नाहीत, वाकून घालते म्हणजे अहो घालत नाहीत, बेल वाहतात. बरोबर ना? टाळ्या वाजवा. वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. हा या वहिनी, या अलीकड सारखा, सगळेजण अलीकड सारखा. हा तुमचं नाव? मेघा अतुल गवडी. मेघा अतुल गवडी. ओ मेघारे 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 मेरी परदेसी जवारे, आज तू प्रेम का संदेश बरसाओ. हो मेघारे 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 मेघारे. तुमचं नाव छान आहे, उखाणा. हो म्हणतात. हा. जमत नाही, या इकडे. कधी लग्न झालं? 8 वर्ष झाली. बरं, असू द्या, टाळ्या वाजवा. येत नसेल तर आपण शिकू, काही प्रॉब्लेम नाही. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. अतुल रावांचं नाव घेते सुवासनीच्या पतीला नाही, या इकडे या, सुवासनीच्या पंक्तीला. सुवासनीच्या पंक्तीला. वाजवा टाळ्या. मेरे सीने में दिल मेरा डोले के पिंजरे में पोपट बोले, मेरी मैना तो जब जब डोले के पिंजरे में पोपट बोले. ओ मेरी मैना मैना, ओ मेरी मैना मैना, ओ मेरी मैना तो जब जब डोले के पिंजरे में पोपट बोले. या, वहिनी, तुमचं नाव? नजमा शेख. और इनका? नजमा सलीम शेख. हाँ, उखाना? नजमा सलीम शेख. नहीं ना, उखाना बोले, उखाना. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, मेरा सलीम फशकीला. ओहो, भाभी तुम्हारा बेकरी है क्या? नहीं नहीं. नहीं है बेकरी? मेरे को ऐसा वाटा तुम्हारा बेकरी है की. तो केक में केक बोले ना, इसके लिए मैं इसको ऐसा वाटा फक्त, बाकी काही नाही. टाळ्या वाजवा भाभीसाठी. हा, तुमचं नाव? रुखसार मोहसिन शेख. हा, उखाना? आज की प्याली में गाजर का हलवा, आज की प्याली में गाजर का हलवा, मोहसिन की किचन में मेरा है जलवा. ओहो, क्या बात आहे. जलवा वहिनीसाठी टाळ्या वाजवा. हा वहिनी, तुमचं नाव? प्रियांका अशोक वाघमारे. उखाना? शेतात काम करता येईल लागत होतं ऊन, अशोक रावांचं नाव घेते वाघमारेंची सून. अगं भैया. वहिनी, तुमचं गाव कुठलं? आंबेजोगाई. बाबा, लय जवळचे आहेत आमच्या वहिनी. तरी वाटलं तर आमच्याकडे लय. मी परळीच आहे. परळी आणि अंबाजोगाई आहे ना, एक 15 किलोमीटरचं अंतर आहे. आणि शेतात काम आमच्याकडे उन्हात काम करायला लागतं. मला तरी वाटलंच बिचारी गावाकडची कुठली तरी असणार आहे, पण एकदम आमच्याच गावाकडची असेल असं वाटलं नव्हतं. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. इथे कुठे राहता? मग तुम्ही कार्यक्रमासाठी आल्या का फक्त? मग तिकडून गावाकडून इथंच राहताय का? वाजवा टाळ्या. हा वहिनी. अनिता संदीप बगाटे. उखाणा? शिवाजी महाराजांचे स्वराज्य समोर ठेवून बाबासाहेबांनी लिहिले संविधान आणि संदीपरावाशी लग्न करून मी आहे समाधान. दोनच राजे हिते गाजले कोकण भूमीवर, दोनच राजे हिते गाजले कोकण भूमीवर. एक त्यारा गडावर, एक त्यारा गडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्यारा गडावर, एक चौदार तळ्यावर. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वहिनी. दीपाली निखिल जगताप. उखाणा? मंगळसूत्राच्या वाटेला हळदी कुंकाचे खून, निखिल रावांचे नाव घेते जगतापांची सून. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी सुद्धा. वहिनी. मोनिका अतुल जगताप. मोनिका वहिनी, खरं सांग, आमचे भाऊ असं म्हणतात का तुम्हाला? हे बघा, हा व्हिडिओ आहे ना, आमचा रमेश परळीकर आणि धडाकेबाज सखी या 2 YouTube चॅनलवर येतो. कार्यक्रम संपला की भाऊंना दाखवा. त्यांना माहितच नाही बाया एवढ्या चांगल्या नावाची बायको भेटली. हे बघा, ज्यांना अशा नावाच्या बायका भेटतात ना, ते खरंच नशिबवान असतात. त्यांचे मिस्टर नशिबवान आहेत. जोरात टाळ्या वाजवायचे. हा वहिनी, उखाणा?
बुद्धांच्या फोटोला हार घालते वाकून, अतुलरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखून. कधी गेलते हार घालायला? हा, बुद्धांच्या फोटोला हार घालतात का? नाही. हा, फुलं वाहतात. हा, फुलं वाकून. बुद्धांच्या फोटोला हार फुलं घालते वाकून, अतुलरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखून. वाजवा टाळ्या वहिनींसाठी, काय प्रॉब्लेम नाही. हा, तुमचं नाव? कुमुदिनी अनिल कांबळे. उखाणा. पायरीवर पायरी, पायरीवर पायरी, पायरीवर बुंगा, अनिल रावांचं नाव घेते, टांगटिंग टिंगा. हा, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा, वहिनी तुमचं नाव? अनिता सूरज पाटील. उखाणा. मंगळसूत्रात काळी मणी, सूरजरावांचं नाव माझ्या नेहमी ध्यानी मणी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या कुंकू वहिनी. जुळवा काळमणी, मयाळू ग माझा धनी. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. वहिनी. अश्विनी विशाल वाघमारे. आणि उखाणा. मुंबईला पडला पाऊस, नदीला आला पूर, पुण्याला आला लोंढा, बापाने दिला हुंडा, भावाने घेतली भांडी, मामाने केला आहेर, रावांच्या जीवासाठी सोडले मी माहेर. इकडे या वहिनी, टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा, वहिनी तुमचं नाव काय म्हणल्या? अश्विनी विशाल वाघमारे. अश्विनी. ये ना, प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, अशी जिंदगीचा निभानी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. वहिनी, तुमचे मिस्टर तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? नाही. नाही बया. या इथे. हे बघा, आता सांगतो मी तुम्हाला. हे अश्विनी नावाची बायको ज्यांना भेटली ना, ते खरे नशीबवान आहेत. त्याचं कारण आता सांगतो. अश्विनी, मोनिका, शीतल, ज्या काही शालू, मुन्नी, शीला, हे ज्यांच्यावर गाणी आहेत ना, ते सगळे का नशीबवान आहेत. आता या अश्विनी वहिनी आहेत, नवरा बायकोचं भांडण होत नाही असं घर आहे का? मी मग विचारलं कुणाचं भांडण होतं का, पण बऱ्याच जणीला वाटलं ह्या बाबाचं ऐकून हातवरी करावं तर एवढ्या गोष्टीसाठी भांडण होईल. तू तिथे जाऊन कशाला सांगितलं आपलं भांडण होतं ते? सगळ्यांचं भांडण नवरा बायकोंचं होतच. माझंही लग्न झालंय त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर ज्यांना अश्विनी नावाची बायको भेटती, भांडण झालं, हे ठीक आहे, बायकोनं नवऱ्याला 2 हाणले किंवा नवऱ्यानं बायकोला 2 हाणले, कुणीतरी कुणाला हाणले आणि नंतर शांत झाले, ते बोलत नाहीत. तास 2 तास, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस असं प्रत्येकाचं ठरलेलं असतं. कुणाचं मारलं की लगेच बोलतात. पण ह्यांचं कसं असतं माहितीये का? समजा आता ही बायको किचन मध्ये काम करते, नवरा हॉलमध्ये सोफ्यावर बसलाय, 2-4 हाणलेत त्यानं तिला, ती रागात आपल्या किचन मध्ये आदळ आपट करते, भांडे काहीतरी करते, काम चालू तिचं. पण त्यानं बसल्या बसल्या गाणं म्हणायचं, अश्विनी. ती म्हणणार मी तुम्हाला बोलत नाही, मला बोलू नका. हे नाही इकडून म्हणायचं, मी तुला बोलतच नाही, मी गाणं म्हणतोय. या असं म्हणण्यामध्ये त्यांचं भांडण मिटून जातं. त्याच्यामुळं नवरा नशीबवान आहे, त्यांना अश्विनी बायको भेटली. त्याच्यामुळे जोरात टाळ्या वहिनींसाठी आणि भाऊंसाठी झाल्या पाहिजे. आता माझं लग्न झालंय, माझ्या घरी भांडण होतं, लपून नाही ठेवत, मी सांगतो. आमच्या घरी भांडण होतं, बायको किचन मध्ये असते, मी हॉलमध्ये असतो. बायकोच्या हाती पडल ते बायको फेकून मला मारते. पण स्टीलचं बघू ना, काचा बिचाचं भांडं फेकून मारत नाही, स्टीलचं फेकून मारते. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. आमच्यात असं भांडण चालतं. आणि ज्या वेळेस वहिनी, खरं सांगतो, माझं लग्न ज्या वेळेस झालं त्यावेळेस माझी बायको आहे ना, बाहुली होती, बाहुली. आणि आता बाहुबली. पण तरी सुद्धा माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते. मी म्हणतो तुमच्या कोंडव्यामध्ये एकही वहिनी आपापल्या नवऱ्यावरती तेवढं प्रेम करत नसेल. बरं, कोंडव्यात सोडा, पुण्यात सगळ्यात जास्त प्रेम करणारी, पुण्यात सोडा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रेम करणारी, भारतात सगळ्यात जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको कोणावर प्रेम करत असेल तर ती माझी बायको आहे, जी सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता असे कार्यक्रम मी संपूर्ण महाराष्ट्रभर करतो. आज पुण्यात कार्यक्रम, मी राहायला वाकडलाच आहे पुण्यामध्ये, आज पुण्यात कार्यक्रम आहे म्हणून लवकर घरी पोहोचल. पण कधी कधी माझा कार्यक्रम कोल्हापूरला असतो, सोलापूरला असतो, मी यवतमाळ पर्यंत कार्यक्रम केलेत, नागपूर पर्यंत केलेत. कधी कधी मला घरी यायला दुसऱ्या दिवशी सकाळी 7-8 वाजतात कार्यक्रम संपवून. पण जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही.
त्याचं कारण असं आहे, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलं की मी स्वयंपाक करतो, स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं बसून जेवतो, आणि जेवण करून झालं की वहिनी भांडी घासून मी झोपतो. त्याच्यामुळं माझी बायको जगात सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करते. आता बरेचसे पुरुष मंडळी त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या बायकोनं त्यांच्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करावं. त्यांनी आजपासून कामाला लागा. उद्यापासून बायको म्हणणार माझा नवरा देव आहे, देवापेक्षा कमी नाही. हा वहिनी. पौर्णिमा निलेश भिंगारे. हा आणि उखाणा. पौर्णिमाच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी, पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी, निलेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी. शर्मा के मेरी जाना, सीने से लग जा तू, बल खा के मेरी जाना. क्या बात आहे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. साऊंड दादा खरंच तुमचं कौतुक करा, तेवढं कमी आहे. एक साऊंड ऑपरेटर आहेत ना, त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनीच हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. हात वरती करून. खूप छान, खूप छान. मराठी कळतं ना तुम्हाला? खूप छान ऑपरेट करताय तुम्ही. हां वहिनी, तुमचं नाव? रंजना तात्याराव भालेराव. भालेराव आडनाव आहे का? हां. उखाणा. बाबासाहेबांच्या फोटोला हार घालते वाकून, तात्यारावचं नाव घेते तुमचं सर्वांचा मान राखून. माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का. वहिनी. पूनम नितेशराव जगताप. उखाणा. मराठीत चंद्र, हिंदीत चांद, इंग्रजीत मूल, नितेश रावांचं नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून. क्या बात आहे, जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हां वहिनी. शोभा बाळासाहेब पवार. उखाणा. चांदीच्या वाटीत पेरू ठेवते चिरून चिरून. हा बाळासाहेबांचे नाव घेऊन कुंकू लावते कोरू. बघा कुंकू, बघा कुंकू दाखवा वहिनी एकदा. हां वहिनी, तुमचं नाव? रंजना भास्कर पवार. उखाणा. जादूगार म्हणतो खुलजा शिमशिम, भास्करचं नाव घेते तुम्हा सगळ्यांना मानाचं जय भीम. जय भीम. आवाज सगळ्यांचा खालून वहिनी. हा जय भीम. जोरात जोरात. जय भीम. हा वहिनी. अनिता ज्ञानोबा डोईफोडे. उखाणा. इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास, ज्ञानोबा पाटलाच्या संसारात मला नाही त्रास. वा वा, क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनीसाठी. हां वहिनी. उषा गायकवाड. आणि उखाणा. यांचं? केळ देते ओ यांचं, ओ बया यांचं नाव, यांचं? अजय गायकवाड. आणि सगळं मिळून उषा अजय गायकवाड. हा, टाळ्या वाजवा गायकवाड वहिनीसाठी. उखाणा. केळ देते सोलून, चिक्की दोते चिरून, अजयच्या नावावर कुंकू नेसते कोरून. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी. हां वहिनी. ज्योती राजेंद्र कोल्हे. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. या वहिनी पिंपरी चिंचवडला राहिल्या आहेत आणि आमचा म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तरी या वहिनी प्रत्येक कार्यक्रमाला येत असतात. त्यांना खेळण्याची खूप हौस आहे, त्याच्यामुळे त्या येत असतात. आता आमचा कार्यक्रम काही दिवसापूर्वी इकडे याला झाला भीम जयंतीचा मंगळवार पेठमध्ये, तिथेही वहिनी आल्या होत्या. तिथे वहिनी जिंकल्या, म्हणजे नंबरमधून दुसरा नंबर त्यांचा आला आणि दुसऱ्या नंबरचं बक्षीस त्यांना गेलं. त्या काय होतं की आमचा हा व्हिडिओ असतो कार्यक्रमाचा, ते आम्ही रेग्युलर शूट करतो आणि यूट्यूबला टाकतो. तर तिथल्या आयोजकांनी आम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर फोन केला आणि त्यांनी विचारलं की परळीकर, या वहिनी तुमच्या कार्यक्रमात बऱ्याच कार्यक्रमात दिसतात, म्हणजे यांना तुम्ही घेऊन येता का? म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे हा. त्यांनी आम्हाला विचारलं, आम्हाला वाईट वाटलं नाही. आम्ही सांगितलं की बऱ्याचशा वहिनी कार्यक्रमाच्या अपडेट बघून येत असतात, परंतु इथेही या वहिनी आल्या. त्या वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. यांना खेळण्याची हौस असते. यांना जरी बक्षीस लागलं किंवा आपण फायनलला यांना घेणारच नाही आहोत, फायनलच्या गेम्समध्ये आपण घेणारच नाही आहोत त्यांना, कारण तो गैरसमज वाटायला नको कुणाला की यांना आम्ही बोलवले का. कारण या बऱ्याच कार्यक्रमात आल्यात आणि आमच्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये दिसतात. यांना बक्षीस सुद्धा बऱ्याच कार्यक्रमामध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामुळे यांना खेळण्याचा आनंद पाहिजे असतो, बक्षिसाची काही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे वहिनी तुम्ही खेळा, पण तुम्हाला आम्ही सेमीफायनलमध्ये पुढे घेणार नाही आहोत. आधीच तुम्हाला सांगतो, जर बाहेरून कुठून आमच्या कार्यक्रमातून कुठून, आता आमचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर होत असतो,
तर तुम्ही कुणी पिंपरी चिंचवड, कुणी भुसरी, कुणी अजून लांबून कुठून आला असेल कार्यक्रमाला, तर तुम्हाला नंबर मधलं बक्षीस आलं तर दिलं जाणार नाही, एवढी नोंद घ्या. कारण तुम्ही जर आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसला, कार्यक्रम हा इथल्या आयोजकांनी आपलं जे मंडळ आहे मिलिंद तरुण मंडळ ट्रस्ट यांनी यांच्या भागातल्या महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला असतो. आनंद तुम्ही सगळ्या महिला घेऊ शकतात, पण बक्षीस जर त्यांना दुसऱ्या भागात गेलं तर त्यांना कळतं ना लगेच की अरे बाबा हे बक्षीस आपल्या भागात गेलंच नाही, या कुठून आल्या होत्या, म्हणून नंतर प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळं आधीच जर कुणी बाहेरून आला असेल तर त्यांना सूचना आहे की तुम्ही खेळा, खेळण्याचा आनंद शेवटपर्यंत घ्या. फायनलच्या गेममध्ये आम्ही तुम्हाला गेममध्येच खेळू देणार नाहीत, तुम्ही सेमीफायनल मधूनच बाहेर जाणार आहे, तेवढं सगळ्यांनीच नोंद घ्या. या वहिनींसाठी जोरात टाळ्या वाजवा. हा, वहिनी उखाणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार. राजेंद्रांच्या नावाने गळ्यात घालते सौभाग्याचा अलंकार. क्या बात आहे, जोरात टाळ्या. वहिनी स्नेहा प्रशांत मस्के. उखाणा. भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचा कवर. वहिनी उखाणा डेंजर आहे, उखाणा डेंजर आहे. हा, भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचा कवर. प्रशांत रावाची आहे मी लवर. बायको कोण आहे त्यांची? तुम्हीच आहेत का? टाळ्या वाजवा, टाळ्या. हा, वहिनी. कल्याणी मनोज सिरसट. सॉरी. उखाणा. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, मनोजरावांसाठी आईबाप सोडले. बरं झालं बाई, आणि आमच्या मनोज भाऊंना बायको कोण देत होतं, लय मोठं योगदान दिले वहिनीने. टाळ्या वाजवा वहिनीचं. हा, वहिनी तुमचं नाव? कावेरी नितीन गायकवाड. उखाणा. अदगर मदगर मधल्या घरात होता पलंग, पलंगावर होती उशी, उशीवर होत्या घड्याळ, घड्याळात वाजला एक. नितीन रावांचं नाव घेते मी जगतापांची लेक. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. वहिनी. अरे तुमका का बताई भैया हमरा हाल का है, निकले थे हम हलवा खाने मुंह ही जल गया है. वहिनी जमते का ना? बाबासाहेब बुद्धाच्या फोटोला. तुमचं नाव सांगा की भैया. सुषमा निखिल खैरे. आणि उखाणा. बुद्धाच्या फोटोला अगरबत्तीचा वास. निखिल रावांचं नाव घेते खैरेंचं. कुणाचं काय तर बया, वहिनीचा फाटक्या हात पाय. तळ्यात पुढं, मळ्यात पाठीमाग. कळालं सगळ्यांना? हा, चला रेडी. हा, करवली काय सांगतात बघा. तुम्ही बहिणी बहिणी आहेत का? भया तुम्ही किती जणी आल्यात मग? भया तिघी जणी आल्यात ह्या मिळून. एक तरी बक्षीस घेऊन यायचं. माई लिखी तिघी पण जमलं, 2 लिखीन 1 आई. हा, चला रेडी. 1 2 3. तळ्यात व्यवस्थित उड्या मारा. मळ्यात, तळ्यात, मळ्यात. या की वहिनी चष्मेवाले वहिनी बाया. थांबा 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 वहिनी, थांबा थांबा थांबा, तिथं थांबा जागेवर. हा, चला रेडी. व्यवस्थित खेळा. चष्मा महागाचा असेल काढून ठेवा आणि त्या सांभाळायला. एक माणूस आणलाय तुम्ही सगळं चष्मा सांभाळायला. हा, चला. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. अग बया बया. वहिनी तुमचा काय प्रॉब्लेम आहे? पुन्हा देवीचे गाणे सुरू होणार आहेत. केस बिस मोकळे सोडलेत. वहिनी सुरू करताना टाकडाक 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 टाकडाक. होम मिनिस्टर वाल्या लय चुकला, लय चुकला. काय प्रॉब्लेम नाही ना? अंगात बिंगात येत नाही ना? कोणाच्या अंगात येत नाही ना? बरं ते येतंय का तुमचं? नाही का? बया वहिनी असं करायला माझ्या येतंय. इथं कुणी आहे का त्या अंगात आलं तर देवा शांत व्हा, शांत व्हा, आपलाच कार्यक्रम आहे, सांभाळून घ्या असं म्हणतात ना? काही चुकलं असेल तर सांगा. असं येतंय का कुणाला? हॅलो, येतंय का कुणाला म्हणता? हा, त्याच्यामुळं इथंच थांबा जर कुणाला येत असलं तर. काय लिंबू नारळ आणायचेत का? हा, चला. तळ्यात, हा, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. दामाना वहिनी तुम्ही दोन्ही पाय टाका की बाय वहिनी. तुमचं कसं चाललंय? टोकडोक टोकडोक. तसं नाही, दोन्ही पाय टाका. थांबा इथं. हा, दोन्ही पाय. चला रेडी. सगळ्यांनी दोन्ही पाय टाकायचे. तळ्यात, ते बघा. हा, दोन्ही पाय. तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय का? आहे ना? हा, चला मग. चला मळ्यात, हा, तळ्यात, मळ्यात. मी नीट उड्या मारत नाहीत म्हणून सासूबाईंना म्हणलं तुम्ही येऊ नका.
बरोबर का नाही? आता म्हातारे माणसाला कशाला उड्या मारायला लावायच्या? चला मळ्यात. अगो बया बया. हा थांबा थांबा, जिथं जिथं होते तिथे थांबा थांबा, तिथं थांबा. कुठं उडी मारली तुम्ही? थांबा वहिनी. हा बघा इकडं. आता तुम्ही उड्या मारल्या, तुम्ही आउट झालात, बरोबर? होय होय. हे बघा आता आउट झाला. चुकीची उडी मारली की आउट. आता हे पहिला डाव करायला वेळ लागतो. तुम्हाला पहिला डाव भूताचा म्हणून माफ. आता इथून पुढं तर ह्यांना भूताचा दिला, आम्हाला मर्याचा द्या, मसुबाचा द्या. अजिबात तसलं काही नाही. हा आउट ते आउट. चुकीची उडी मारली की आउट होणार. मी तुम्हाला आउट करण्यासाठीच आहे, एवढं लक्षात ठेवून खेळा. हा चला मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात. दोन्ही पाय सोबत टाकायचे ना. वहिनी आल्या का तुम्ही पुढं? हा या या. चला आउट झाल्या. टाटा वहिनी, बाय बाय. पुढच्या गेम मध्ये चान्स तुम्हाला. आता खाली बसा. वहिनी 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 टाटा बाय बाय. चला मळ्यात, तळ्यात, तळ्यात, टाटा वहिनी बाय बाय. गलगले निघाले, बसून घ्या. चला रेडी? 1 2 3. मळ्यात, तळ्यात, तळ्यात, टाटा वहिनी बाय बाय. हो एक पाय गेला तरी आउट वहिनी. टाटा बाय बाय. गलगले निघाले. हा वहिनी तुम्ही काय करता? हाऊस वाईफ. हाऊस वाईफ आहेत. तुम्ही काय करता? तुम्ही बी हाऊस वाईफ. चांगले. चला रेडी? 1 2 3. तळ्या. 1 2 3 4 5. टाटा टाटा. या या वहिनी या. ज्यांना जागा नव्हती त्यांनी थांबा. थांबा थांबा. चला चला. तुम्ही आउट झाल्या ना. टाटा. पुढच्या गेम मध्ये बोलवतो, नका काळजी करू. हा काय इकडे या तुम्ही. असं काय करून राहिले तुम्ही? कुठून आले? नाही तुमचं गाव कुठले? अमरावती. तरी वाटलंच मला तुम्ही अमरावतीचे. तुम्ही इकडून बसा, तुम्हाला नंतर पुढच्या गेम मध्ये बोलवतो मी. हाँ चला रेडी? भाभी को थामने दो ना. भाभी मैं तळ्यात बोलेगा मोर उडी मारने का, मैं मळ्यात बोलेगा तो मागे उडी मारने का. मैं जो बोले वो कळ्या. हाँ कळ्या कळ्या वाजवा टाळ्या. हाँ चला. हा तुमची मुलगी आउट झाली. बया बोला. त्यांचे 3 चान्स होते, 2 गेले, एकच राहिला आता. हो तुम्ही आहे, तुम्ही जिंका. हा चला रेडी? 1 या बोबला इथून त्यांची तयारी. मी आहे म्हणा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लढो, मी कपडे सांभाळताय. वहिनीला तळ कुठं मळ कुठं हेच माहित नाही अजून. अरे वहिनी म्हणतात मी आहे. हा वहिनी हे तळ पाठीमाग मळ. हा तळ्यात म्हणलं की तळ्यात, मळ्यात म्हणलं की मळ्यात, नाहीतर आउट होणार चुकीची उडी मारली की. 1 2 3. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात. हाँ टाटा. भाभी मैंने तुमको समझून सांगा था, तरी भी तुम्ही आउटच व्हाया. इकडनं जाओ, अभी खाली जाओ. वहिनी टाटा, वहिनी बाय बाय. हो तुम्ही भी आउट झाले. तुम्ही भाभीच्या कडेला उभे रह गए ना, इसके लिए आउट हो गए. भाभी मैं आपको दूसरी गेम में बुलाता है, काळजी नको करू. हाँ चलो रेडी? मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. अगो बया बया. एकटीच बिचारी उडी मारून आली पुढे. टाटा. चला बसून घ्या, पुढच्या गेम मध्ये बोलवतो. तुम्ही काय करता वहिनी? मी जॉबला आहे. कसल्या? डॉमिनोज पिझ्झा मध्ये मॅनेजर आहे. बया बया. अरे कुठेच बघा. कुठे डॉमिनोज? कुठल्या डॉमिनोज पिझ्झाला? येवलेवाडी. येवलेवाडी. तिकडे डिस्काउंट देताल का आम्ही कधी आलो तर? हो, नक्की. आणि ह्याच्यातले कुणी आले तर तरी पण दे किती टक्के? पूर्ण डिस्काउंट. वहिनी फासताल. आम्ही एकटे नाही देत, आमची टीम येते पूर्ण. येऊ द्या. यांच्याकडे जाऊ आपण ऍड्रेस दिल्यानंतर ना. चला रेडी? आणि वहिनी 8 इंचेस पिझ्झा असतो ना मोठा फॅमिली, तो कितीला जातो? 16x16 आहे. हा 16x16. हा कितीला? GST पकडून 1000. मग ते किती मध्ये देणार तुम्ही आम्हाला? तुम्हाला फ्री मध्ये प्लस माझ्याकडून कॉम्प्लिमेंटरी. अरे बापरे, वहिनीचं मन लय मोठे. बिचार हे बघा, कोणाला काही बक्षीस लागू, पहिलं फ्रीज आहे ह्याच बिचारीला लागाव. टाळ्या वाजवा वहिनीसाठी.
आम्ही नक्कीच येऊ, आता जाऊ आपण ए सोन्या जाऊ रे आपण चला रेडी पुढं तळ पाठीमागं मळ परत म्हणून नका मी आउट केला 1 2 3 मळ्या टाटा वहिनी बाय बाय इकडे कुणा पाय कुठे टाकला वहिनी टाटा हा चला रेडी 1 2 3 मळ्यात वहिनी तुम्हाला एक पिझ्झा खायचा का बाया हा या अलीकडे या वहिनी अलीकडे या अलीकडे या जवळ जवळ थांबा या चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात टाटा वहिनी वहिनी तुम्ही इकडे. हो या वहिनीसाठी टाळ्या वाजवा यांची काहीच चुकी नाही यांनी आहे ना जाग्या उडी मारली वाऱ्याने माग आल्या वहिनी टाटा जावा तुम्ही लहान लहान मुलांना खुर्चीवर न उठा उठा आणि तुम्ही बसा लहान मुलं बाळा खुर्च्या द्या वहिनींना खुर्च्या द्या तुम्ही पाठीमागे बसा जा देतात लहान मुलं हुशार आहेत आपले या वहिनी इकडे या, इथं बसा खुर्च्यांमध्ये हे लहान मुलं पाठीमागे जाऊन बसतील हा चला रेडी 1 हा हे तळ पुढं तळ पाठीमागं मळ बस हे काय करू लिहितं तुमच्या हे त्यांना म्हणजे त्यांना विचार केला तळ कुठे मळ कुठे हा काय कन्फ्युज किती वेळा सांगितलं बाय मी तुम्ही काय करता हो चांगलं काम करतात लोकांना खाऊ पिऊ घालायचं काम खरंच चांगले जोरात टाळ्या वाजवा बहिणींसाठी हा चला रेडी 1 हे बघा हे तळ हे मळ हा कुठं कन्फ्युज केलं बाया बॉम्बला आता हे बघा हे तळ हे मळ हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हुशार आहेत की बाया तुम्ही चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात आता गेलं पाहिजे तुम्हाला तळ कुठे मळ कुठे हेच कळलं टाटा चला मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात टाटा मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात डॉमिनोज पिझ्झा चला मळ्यात ओके हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात सुधारल्या सगळ्या जोरात टाळ्या वाजवा आता नियम थोडा चेंज पुढं तळ होतं ते पाठीमागं आणि पाठीमागं तळ होतं ते पुढं म्हणजे आता चेंज झालं तुमच्या डोक्यात फिट झाले ना कुठं तळ कुठं मळ आहे का नाही हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात 1 2 3 आउट जोरात टाळ्या यांच्यासाठी आणि या दोन आपल्याला भेटलेल्या आहेत सेमी फायनलिस्ट जोरदार टाळ्या दोघींसाठी पण त्यांना आपण पुढे घेणार नाही ते इथले नाही आहेत त्याच्यासाठी त्यांना खेळण्याचा आनंद भक्त होता जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत यांना स्टॅम्प द्या इथं हात ठेवायचा आणि 3 इडियट पिक्चर बघितला ना त्याला म्हणायचं आलीच वेल हा बरोबर बहिणी लहान मुलं आहेत ना हे बघा तुम्ही दररोज खेळता आज मम्मींना खेळू द्यायचं मध्ये मध्ये करायचं नाही बाळा त्याला जरा पाठीमागं बसून चल हा ते कळतं त्याला पाठीमागं बसून हा चल रेडी बहिणी हे साला कोण बनेगा करोडपती फक्त हा जोरात बोलायचं हळू बोलायचं नाही अमिताभ बच्चनला कॉपी करू नका तुम्ही तुमच्या भाषेत फक्त जोरात बोला तुम्ही जसं बोलता तसंच हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है
ए साला कौन बनेगा करोड़पति है हाय हाय हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है सांगतो थांब. हा, वहिनी व्यवस्थित आहे का? हे साला कोण बनेगा करोडपती होय. ए साला कौन बनेगा करोड़पति है एक कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है सांगतो हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है सांगतो हा हे साला करोडपती का बनेगा हा एक हा बोल बोल बाई, हा हे साला करोडपती बनेगा बोला हा हे साला करोडपती बनेगा डायलॉग आवडला असेल तर दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवा. हात वरती हात वर हा वहिनी ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है होय हा वहिनी वहीच बोलायचं जे त्यांनी बोल्या वहीच बोलायचं हा हे साला करोड़पति बनेगा वही जोरात टाळ्या वाजवा जोरात हा एक हे साला करोड़पति बनेगा वही दोन हे साला करोड़पति का बनेगा टाळ्या वाजवा या गेम मधून या पहिल्या मिळाल्यात आपल्याला सेमी फायनलिस्ट विनी चला सेमी फायनल मध्ये हे काय बी सांगू नका किती 69 मी विचारलं होतं का नाही म्हणून सांगितलं हा किती वेळ म्हणल्या 69 खोट 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 बोलायचं नाही कुणाला विचारू 59 जन्म आहे माझा 1956 हे बघा मी सी आणलाय कॅल्क्युलेट कर रे किती वर्ष होते बघ खोटं बोलायचं नाही तुमचं वय किती सांगू का तुम्ही जसा डायलॉग बोलला ना डायलॉग त्या हिशोबाने तुमचं वय कुणी विचारलं तर आता किती सांगायचं माहिती का आता 14 संपलं किती सांगायचं पगडीकर तुम्ही पुण्यावळ्याला पण गेलता ना हो 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 आवडती माझी मुलगी तिची मला पगडीकर म्हणून आवाज दिला हा तरीच म्हणलं या इथं थांबा इथं थांबा पण आता इथून पुढे वय आहे ना तुम्ही 69 कोणाला सांगू नका किती सांगायचं आता 14 चालू आहे नाही संपलं चालू नाही आता 14 वर्ष संपले म्हणजे 15व चालू आहे. हा तुम्ही डायलॉग बघा 15 वर्षाच्या पूर्वीसारखं बोललाय टाळ्या वाजवा वय कधीच कुणाला जास्त सांगायचं नाही काय नाही वाजवा टाळ्या वहिनींसाठी हा वहिनी तुमचं किती वय 25 असू दे बॅग ह्याचा असेल 25 हा बोला डायलॉग हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है बया तुम्हाला 14 वर्षाच्या पूर्ण पाठीमागे टाकलं हा वहिनी अगं बया हा वहिनी काय प्रॉब्लेम तुमचा इथे या हा हा बोला तुम्ही हसलात ना की आउट होताल हा कौन बनेगा करोड़पति साला है कौन बनेगा करोड़पति साला है कौन बनेगा करोड़पति साला है ओए थांबा हा वहिनी कौन बया, कोण हॅलो कोण बोलते हॅलो वहिनी या इकडे हा हे साला कोण बनेगा करोडपती होय हे साला कौन बनेगा करोड़पति है आहा, ए, क्या बात आहे वहिनी जागेवर तसं केलं तुम्ही परत खाली पाठवून दे ना जागेवर थांबायचं हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला करून बनेगा करोडपती हाय क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनींसाठी वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती होय ओय 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 हा हे साला कोण बनेगा पनीर बे ये साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कोण बनेगा करोडपती होय बनेगा नहीं भैया बनेगा
ये साला कौन बनेगा करोड़पती होय ये साला कौन बनेगा करोड़पती होय ओय ओय थांबायचं वहिनी. हा इकडे या वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पती होय हे साला कौन बनेगा करोड़पती होय हे साला कौन बनेगा करोड़पती होय होय. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय करोडपती हे साला कौन बनेगा करोड़पति होय करोडपती. वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पती होय हे साला कौन बनेगा करोड़पती होय हे साला कौन बनेगा करोड़पती होय हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय ओय ओय ओय. हा वहिनी. वहिनी आधीच असू दे आता. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. काय बोलायचं. हे साला कोण बनेगा करोडपती वय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय आबा सांगतो वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति होय ए साला कौन बनेगा करोड़पति होय ए साला कौन बनेगा करोड़पति आय आय. या वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति होय ओय. हा साला कौन बनेगा करोड़पति होय ए साला कौन बनेगा करोड़पति होय वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती वय ए साला कौन बनेगा करोड़पति ओय ए साला कौन बनेगा करोड़पति ओय ए साला कौन बनेगा करोड़पति ओय वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय टाळ्या वाजवा वहिनींसाठी. मला सांगा अजून किती आहे ज्यांना परत खेळायचंय. जयंती आपण कुणाची साजरी करतोय त्यांचं पूर्ण नाव बाबासाहेबांचं पूर्ण नाव. हा हा उभे राहा. तुमचं नाव सांगा. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. चला यांना पण फुगा द्यायचा पुढच्या गेम मध्ये घ्यायचं. या वहिनी चला. हा जयंती आपण साजरी करतोय बाबासाहेबांची. ती कितवी जयंती साजरी करतोय. हात वरती करा. हात. पण तुम्हाला खेळायला यायचंय का पुढे पुढच्या गेम मध्ये घेणार तुम्हाला त्यावेळी. हा सांगा. 135वी जयंती साजरी करतोय. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. वहिनी तुम्हाला दिलेले फुगे आहेत ना तो फुगा मोठा बनवायचा आणि बनवून तुमच्याकडे ठेवायचा. बनवून ठेवायचा फुगा मोठा फुगा फुगून तुमच्याकडे ठेवून द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला. हात वरती करा. हात वरती करा. मी येतो तुमच्याकडे म्हणजे मला बघू द्या की ज्यांना खेळायचं त्यांना आपण घेऊ नाही का. पण प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून पुढे घेऊ. सांगा. शिवनेरी शिवनेरी. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. चला वहिनी तुम्ही पुढे जायचं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संपूर्ण नाव. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संपूर्ण नाव. मुलींनी हातवरती केली महिलांनी नाही केली. हा इथं तुम्ही का सांगा. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. हा तुम्ही पण जावा. यांना पण एक फुगा द्या. बया तेवढंच उद्या बड्डे आहे ना फुगे फुगून घ्यायचे होते. हा पुण्यामध्ये गाजलेली ऐतिहासिक लव्ह स्टोरी. ऐतिहासिक लव्ह स्टोरी पुण्यातली. हा सांगा वहिनी. पुण्यामध्ये गाजलेली ऐतिहासिक लव्ह स्टोरी. बाजीराव मस्तानी बाजीराव मस्तानी. उत्तर बरोबर आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. खाली लपवायचा नाही. 3 फोडा 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 फोडा. वहिनी रस्सीच्या बाहेर आल्या. आऊट झाल्या. चष्म्यावाल्या वहिनी रस्सीच्या बाहेर. हा ते तुमचं तुम्ही मिटवायचं. हातातूनच घेतात त्या. हातातूनच घेतात. बस 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 बस. वहिनी
बस की भैया काय तुम्ही बस चला 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 ज्यांच्या बंद करा बंद करा बंद करा चला 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 ज्यांच्याकडे फुगा आहे त्यांनी खाली चला ज्यांच्याकडे फुगा नाही त्यांनी खाली चला या वहिनी कमाल केली तुम्ही या वहिनी धडाधड फोडून टाकली काय होतं साऊंडचा काय प्रॉब्लेम आहे दादा पिन ठेवा की हा असू दे नाही पण संदीप भाऊ तुम्ही खरंच छान काम करताय संदीप भाऊंसाठी जोरात टाळ्या वाजवा साऊंड उत्तम मॅनेज केलाय त्यांनी आणि या 3 वहिनी आपल्याला भेटल्या आहेत या गेम मधल्या सेमी फायनलिस्ट जोरदार टाळ्या वहिनींसाठी तू करायचा 1 2 3 मी तर भोळी अडाणे ठकू पटपट वहिनी पटपट खायचे तुमच्या नावाचं लाल लाल कुकून कपाळ लागल का काय ग केळे वाली मी सांगा तुम्हाला कोण राहिलं वहिनी हा क्या बात आहे हा कोण राहिलं वहिनी हा या, पाणी प्या हा वहिनी जिंकल्या जोरात टाळ्या वहिनीसाठी तुम्ही जिंकले संदीप 3 हा मागं बघायचं नाही मागं नाही बघायचं पुढे बघून तुमचं काय खेळायचं तुम्ही गिळून पण घ्या नुसतं तोंडात ठेवू नका खाऊन झालं की दोन्ही हात वर गिळून घ्यायचं हा 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 मोठा मोठा हा करायचा गिळून घ्यायचं हा मोठा हा करायचा मोठा हा करा मोठा हा करा हा आधी गिळून घ्या मग हा करा आधी गिळून घ्यायचं हा हा त्यांचं थोडं राहिलंय खाऊन घ्या म्युझिक त्यांचं थोडं राहिलंय खाऊ द्या खावा दमाने खावेल काय नाही हा. चला या वहिनींना पुढे घ्या तुम्ही तिघी जणी खाली जाऊ यांनी कधीच खाऊन टाकली बाया तुम्ही आपलं दमान चाललंय तुमचं 1 2 3 तेरी दादरी दी झालं का जेवायला तेरी दादरी दी तेरी दारी ना जेवायला वाढ मैला न 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 तेरी दादरी दी झालं का जेवायला तेरी दादरी दी तेरी अक्षरा वहिनी, तुमच्या पुढं कोण नाही? जेवायला वाढ मैला न न न न न केळ तोंडात आहे हा केळ तोंडात आहे अजून तोंडात चला रेडी हा 1 2 3 क्या बात है हा खावा ना संपलं का कुठे हा खावा की मग आपण खाली बसून खाऊ. तुमचं ते दुसरं केळ सोलजेपर्यंत मी खाऊन टाकले दोन्ही 2 राहू दे सुरू नको 3 करा सुरू आरामानी वहिनी आरामानी कपडावर ठेवून खायचं हा खावा दमानी वहिनी दमा एवढं झटका देऊ नका अगं भैया हे काय दुसरं जरा
ठीक आहे चला ठेवा. हा घ्या 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 माझ्याकडे दे रे बिस्किट. जगन बिस्किट दे चल. हा लय बिस्किट आणलीच वहिनी, काळजी करू नका. खा. हो 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 काय झटका. हा हा वहिनी जमा ना. थोडं राहिले वहिनी, थोडं राहिले. जाते थोडं वहिनी थोडं. ठीक आहे परत 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 ठेवा. हा तुमचं पडलं. ठीक आहे ठेवा ठेवा पटकन ठेवा. ठेवा परत ठेवा ठेवा. हा वहिनी वहिनी बा. हा हा वहिनी. हा वहिनी बिस्किट खायला आलं पाहिजे. वहिनी फक्त तिथले तिथं डोळे झाकतात असे असे करून. बस 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 खाल्लं वहिनी त्यांनी. बस थांबा थांबा थांबा. आकारा आकारा मोठा. हा उठा. तुम्हाला भेटले खायला. दर दर खात 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 जाऊ खायला जाऊन. बस हा चला कपाळावरती ठेवा आणि सुरू करायचा. 1 2 3. पहिल्यांदा जी खाईल ती पुढे जाईल. पहिल्यांदा जी खाईल ती पुढे जाईल. आरामानी वहिनी आरामानी. आरामानी वहिनी आरामानी. अगं बाय बाय हे घ्या हे घ्या. हा घ्या घ्या दमानी खावा दमानी खावा. परत ठेवायचं. दमानं वहिनी बाय डोळ्यावर आले. दमानं ऑपरेशन करायला लागलं डोळ्याचं. डोळ्यानं खाऊ नका. हे घ्या दुसरं घ्या. धरा खाली पडेल नका घेऊ. धरा. हा हा हे घ्या घ्या. धरा धरा धरा. जगन बिस्किट दे. आता काय बॉम्बलायचं बया. मोठा करा. हा जरा मोठा करा. हा तुम्ही तोंडच उघडत नाही. अहो तोंड उघडत नाही. बिस्किट कुठं जाणार. तोंड उघडा वहिनी. हा करा मोठा. वहिनी हात हात लावून नाही. हात लावून नाही. हा हात लावायचं नाही. हात लावली तर चिटिंग केलं तर नाही घेणार. कडच्या वहिनी हात नाही लावायचा. अहो वहिनी तुम्ही हा करत नाही. तो बिस्किट कुठे जाईल. बिचारी आज करणार. वहिनी हा करा की बाई. का तोंड असं कुठं जायचं बिस्किट आलं. हा दमाना दमाना बाया. चौकी मधून कुणीच खायना वहिनी. हा हा यांनी मोठा हा केलाय बघा. यांचं जाते बरोबर. हा बरोबर आहे बरोबर आहे वहिनी. हा जाते. थोडं राहिले वहिनी. हात लावू नका आता. हा 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 नाही 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 नाही. जाते जाते जाते. नाही 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 नाही. जाते जाते जाते. हा बघा बया बया. हा काय बया वहिनी. त्यांनी चांगला मोठा हा केलता. बिस्किट बाजूने गेलो जरा. हसू नका वहिनी. हसल्यामुळे बाजूला चाललंय बिस्किट. हा बया आम्हाला पिझ्झा आणायचा तुम्हाला खायला डॉमिनोज. हा थोडं राहिले वहिनी. थोडं राहिले. जाते जाते. हा बरोबर आहे वहिनी. हा बया 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 बया. हा वहिनी हा मोठा करा. हा मोठा करा. हा हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या घ्या खावा. वहिनी वहिनी धरा धरा धरा. हा करा हा करा घ्या. हा हे जिंकल्या. हे काय हे तू खाल्लंच होय. चला 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 पटपट पटपट खेळत राहायचं. चला मधल्या प्लेट काढ. प्रथमेश प्लेट काढ. चला चला खाली. चला चला तिकडं तिकडं तिकडं. वहिनी इकडनं जायचं. इकडनं चला चला.
चल चल अगं बे हा ताई हो 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 काय ताई हो 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 मागून करवली म्हणजे ताई हो चला तुम्हाला खेळायचंय थांबा इथं थांबा थांबा येतो तुम्हाला इथं दोघं जणांना खेळायचं ना दोघंच थांबा तुम्ही इथं चला बया चला झाल्या आता बऱ्यापैकी सगळ्या जणी खेळून आता बसून घ्या जगन हे घे हा तुम्हाला खेळायचंय या इकडे या ये ना अरे ये ना तुला नाही खेळायचं वा इथं जवळ आहे का हा तुमच्यापैकी लांब राहणार कोणी आहे का मी जाऊन यायला तू लांब किती लांब राहतो तू अरे लय लांबच आहे तू बस जा बाजूला जाऊन बस हे बघा ज्यांचं घ्यायचं का बर ठीक आहे ये हे बघा ज्यांचे घर जवळ आहेत त्यांनी पटकन घरीचा हा कार्यक्रम महिलांचा आहे मम्मीची साडी घालून या तुम्हाला घेतो हा कोण कोण येते पटकन कोण कोण येणार आहे कोण येणार आहे ते कात्र झाला कुठे गेला येतो का जाऊन ओला करून जा हा येतो म्हणते का हा मग या ना जरा खेळायचं त्यांनी या साडी घालून आले की तुम्हाला घेणार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहिणी गेम सोपी आहे जागेवर हा हा बहिणी जागेवर टाळ्या टाळ्या फक्त ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम तो बता तेरा नाम तो बता ओए होए 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 हाय हाय ओ नाम की दीवानी तू काम तो बता ओ नाम की दीवानी तू काम तो बता काम तो बता तेरा काम तो बता तेरा काम तो बता ओए होए 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 ओए होए हाय हाय ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता लड़का दीवाना लगे बाजी बाबा आशिक पुराना लगे बाजी बाबा लड़का दीवाना लगे बाजी बाबा आशिक पुराना लगे बाजी बाबा लड़का दीवाना लगे आशिक पुराना लगे मजनू पुराना लगे लड़की दीवानी लगे बाजी बाबा परियों की रानी लगे बाजी बाबा लड़की दीवानी लगे बाजी बाबा परियों की रानी लगे बाजी बाबा लड़की दीवानी लगे परियों की रानी लगे कितनी सुहानी लगे लड़का दीवाना लगे बाजी बाबा लड़की दीवानी लगे बाजी बाबा उस पे आने लगा मुझको प्यार करती हूँ उसका मैं अब इंतजार ये जो है तुझको पता ये हटा सावन की घटा हटा सावन की घटा
हटा सावन की घटा, हटा सावन की घटा। किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, हो किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेना हमें यहाँ कहीं घूम के आए। चलो इश्क लगाए, 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 चलो इश्क लगाए सनम। जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है। जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है। कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है। कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है। जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है। कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है। वहिनी वहिनी इकडे या. अरे इथे एक साऊंड दादा संदीप. हा, वहिनी इथे छोटा बॉम्ब बडा धमाका. वहिनी आल्या कसली कसली झटक्यात सुरुवात केली माहिती का. मी तर लांब थांबलो बाबा, म्हणलं आपलं काही काम नाही जवळ. कुठे गेलंय या. वहिनीचा डान्स आवडला असेल ना तर वहिनीसाठी जोरात टाळा. क्या बात आहे. हे बघा, हे महिलांचे कलागुण असतात आणि ते कलागुण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातूनच बाहेर येतात. उद्या या वहिनीला लाख रुपये दिले आणि ते डान्स कर म्हणलं तर करणार नाहीत. परंतु आज आपल्या मिलिंद तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं ही संयुक्त बाबासाहेबांची जयंती साजरी होतीये. आणि खरं तर मी या ट्रस्टचे म्हणजे पाहिजे तेवढे धन्यवाद मानेन याच्यासाठी की तुम्ही ही जयंती गेले 8 दिवस झालं साजरी करताय आणि पारंपरिक पद्धतीने आपल्या इकडे बाबासाहेबांची मिरवणूक होते. हे आपल्या म्हणजे आपल्यासाठी खरोखर ही भाग्याची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की पारंपरिक पद्धतीने मी बघितलं तुमच्या म्हणजे आल्यानंतर तर एक व्हिडिओ मला भेटला आपला की या मिरवणुकीचा व्हिडिओ केलेला आहे. 1 ते 2 किलोमीटर लोकांच्या रांगा असतात, एका लाईन मध्ये चालत असतात आणि ती मिरवणूक बाबासाहेबांची काढली जाते. आणि ती फक्त मला वाटतं आपल्या पुण्यामध्ये कोंडव्यात पहिली ही मिरवणूक असेल जी पारंपरिक पद्धतीने काढली जाते. त्याच्यामुळं मिलिंद तरुण मंडळ ट्रस्ट याच्यासाठी जर तुम्हाला माझा कार्यक्रम आतापर्यंत थोडाही आवडला असेल तर सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आणि मिलिंद तरुण मंडळ ट्रस्ट साठी टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. तुम्ही छान डान्स केला यांना फायनल मध्ये. हा, पुढचं गाणं
आमदार सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जरा जोरदार टाळ्या अण्णांसाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडत असेल ना तर अण्णांसाठी सगळ्या महिलांनी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून अण्णांना सुद्धा मी तुमच्याशी संवाद साधायला लावणार आहे. अण्णांना बोलायला लावू का? हा, किती वेळी ज्यांना वाटतं की अण्णांनी बोललं पाहिजे, भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत? हा, म्हणजे बऱ्यापैकी अण्णांना ऐकायचंय तुम्हाला, आहे का नाही? परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा. आवाज मला लय कमी येतो. आवाज जरा ताकद पाहिजे, आवाज जरा जोरात आवाज आला पाहिजे. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांचाच पाठीमागनं पण आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा. आता कुठं वाटतंय मी इथं कोंडव्यात आलोय? मगाचपासून हरवल्यासारखं वाटत होतं. भूक लागली. भया वहिनी म्हणतात मी जेवले नाही. तुम्ही त्या केळाच्या गेम मध्ये आले नव्हते का? यांना एक बिस्किट पुढे जारी जाताना. आपल्याकडे बिस्किट पुढे भरपूर आहेत. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता ज्याला ज्याला 2 हात दिलेले आहेत आणि ज्याला ज्याला असं वाटतं की आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, अशा सगळ्यांनी त्याला दिलेले दोन्ही हात वर करूया आणि आपण घोषणा देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राजे उमाजी नायकांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. आज पटलावरती यावं, आरक्षणाच्या माध्यमातून या देशामध्ये समता निर्माण व्हावी. आरक्षणाच्या माध्यमातून त्या त्या समाज घटकाला राजकारणामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये स्थैर्य प्राप्त व्हावं. या भूमिकेतनं ज्या महामानवाने काम केलं, स्वतःचं आयुष्य काबाड कष्ट करत असताना शिक्षणाला महत्त्व दिलं आणि तुमचा आमचा सर्वांचा बहुजनांचा विचार त्यांनी केला, त्या महामानवांच्या स्मृतीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांना अभिवादन करूया, त्यांच्या विचाराला अभिवादन करूया. आणि या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचे अनुयायी म्हणून, कार्यकर्ते म्हणून आपण सर्वांनी करूया, अशी आजच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर माझ्या परळीकर साहेबांनी, परळीकर बरोबर आठवलं ना काय, इथं टिळेकर टिळकमध्ये पण आठवलं लगेच चेंज होऊन जातं सर. त्यांनी सांगितलं की त्यांचा कार्यक्रम निश्चितपणानं त्यांचा कार्यक्रम चांगलाच आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी दाद देऊ. परंतु या गावामध्ये असेल, या भागामध्ये काम करत असताना ज्या थोर पुरुषांच्या विचारावरती आम्ही काम करतो, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती काम करतो, ज्या शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही आई स्वतःच्या आईची स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्राला हद्दपार केला असेल तर महाराष्ट्रातली जात हद्दपार केली. महाराष्ट्राने काय सोडलं असेल त्या स्वराज्याच्या लढाईमध्ये, तर प्रत्येकाने आपली जात सुटली आणि 18 पगड 12 बलुतेदारांना एकत्र करून दादा या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते छत्रपती शिवरायांचे विचारांचे भारत आपण आहोत. या स्वराज्यामध्ये शेतकऱ्याच्या पात्याला ही धक्का लावण्याची हिंमत कोणाची नव्हती आणि माझ्या माय माऊलीकडे वाकनजर करण्याची धाडस त्या स्वराज्यामध्ये नव्हतं. आणि तेच विचार, तोच संकल्प महात्मा ज्योतिराव फुलेंनी आदर्श मानून स्वतःच्या विचारामध्ये आणला. आणि या देशामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, या देशातली विषमता दूर झाली पाहिजे, या देशातल्या महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, या देशातल्या अंधश्रद्धा संपल्या पाहिजेत आणि देश एका चांगल्या पातळीवरती यावा, हा समतेचा, श्री शिक्षणाचा, चळवळीचा संदेश महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिला.
आणि ह्याच पद्धतीनं शिवरायांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार महामानव विश्वनाथ राठोड आंबेडकरांनी घेतले आणि एक माणूस, एक पेन आणि एक पुस्तकाची निर्मिती करून राज्यघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे, महात्मा फुल्यांचे विचार आणि समतेचा संदेश एका पुस्तकामध्ये आणला. ते पुस्तक तुमचं आमचं सगळ्यांचं पवित्र, ग्रंथापेक्षाही मोठं, त्याला आपण आदराचं स्थान दिलेलं आहे. ती तुमची आमची सगळ्यात परमपवित्र राज्यघटनेच्या माध्यमातून भारताला एक चांगली दिशा देण्याचं काम विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याच्याबद्दल त्यांचा आपण मनस्वी आभार मानण्याची आवश्यकता आहे. आपल्यावरती तेवढे त्यांनी उपकार केले असं म्हणता येणार नाही. आपल्यावरती, आपल्या अनेक पिढ्यांवरती त्यांचे उपकार आहेत. परंतु जोपर्यंत या पृथ्वी तलावरती सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या भारत देशाच्या प्रत्येक नागरिकावरती या महामानवाचे उपकार आहेत आणि ते राहणार, हा सुद्धा आपल्या सर्वांना विश्वास आहे. आणि म्हणून ज्यांनी आपल्या सर्वांना राहण्याचा अधिकार दिला, जगण्याचा अधिकार दिला, लिहिण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, आपले विचार मांडण्याचा अधिकार दिला आणि एका मतानं समतेचा, न्यायाच्या, बंधुत्वाची भूमिका मांडली, तो मतांचा अधिकार दिला, त्या महामानवाला आपण सर्वांनी न विसरता त्यांचे विचार अंगीकृत केले पाहिजे, शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. शिकून आपल्या हक्कांसाठी संघटित झालं पाहिजे. संघटित झाल्यावर शिकलो तर हक्क नाही मिळाला तर संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. या विचारानं आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते सगळेजण आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण जास्त बोललो या सगळ्यांनी मतं दिली, त्यांना यांना नगरसेवक केलंय. अण्णा आला, जास्त वेळ बोलला तर याला मत द्यायचं होतं पण मला जेवायला जाता नाही आलं म्हणून कदाचित मला मत मिळणार नाही, असं होणार का? नाही होणार. त्यांचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, इतकं पारिवारिक नातं या परिवाराशी माझं आहे. कारण मला कदाचित तरुण पिढीला माहीत नसेल, बरोबर आहे की नाही, पण जुन्या पिढीला माहिती आहे की या गाववाड्यामध्ये काम करत असताना, या वाड्यातनं बाहेर पडताना आपल्या उदरनिर्वाहासाठी जो आपला शेतीचा व्यवसाय होता, सुतार कामाचा व्यवसाय होता, गवंडी कामाचा व्यवसाय होता, त्या आपल्या पूर्वजांना जेव्हा गावातनं बाहेर पडायचं असेल त्यावेळेस त्यांना आधाराचं एकच घर होतं, ते घर विठ्ठल गिरजी टिळेकरांचं होतं. आणि आजही या 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये या गोरगरीब सामान्य जनतेला एक विश्वासाचं आधाराचं घर कुठलं असेल तर या योगेश टिळेकरचं घर तुम्हा सर्वांसाठी, आयुष्यभरासाठी आधाराचं मी या ठिकाणी निर्माण करणार. कारण मी मगाशी सांगितलं, आम्ही या 4 नगरसेविका असतील किंवा आपल्याच गावातला एका वारकऱ्याचा पोरगा राज्याच्या विधानसभेमध्ये जातो, पुन्हा पराभव झाल्यानंतर माझा पक्ष मला विधान परिषदेमध्ये पाठवतो, राज्यातल्या दोन्ही सभागृहामध्ये जाण्याचं सन्मान, भाग्य हे मला मिळालं. याचे एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटना दिली, त्या घटनेच्या माध्यमातून बहुजनांचा सन्मान केला, त्यांना आधार दिला आणि त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून एका मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी दिली. त्या संधीच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता राज्यामध्ये काम करतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करत असताना मला आनंद याचा आहे, राजकीय जीवनामध्ये काम करताना प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढून भारतीय जनता पक्ष या भागामध्ये मी बालेकिल्ला बनवला. आजही तुम्ही आउटस्कटला सगळीकडे बघा, कुठे शिवसेना आली, कुठे राष्ट्रवादी आली, पण मला अभिमान आहे माझ्या भागातल्या नागरिकांचा, या महामाऊलींचा. यांनी मी दिलेल्या 4 महिला भगिनींना 15,000 मतांच्या फरकाने जिंकून दिलं. आणि हाच बाबासाहेबांचा विचार, सन्मान करणारा, महिलांचा सन्मान करण्यासाठीचा विचार, हा विचार आपण सर्वांनी पुढे नेलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की ते अनेकांनी मला काम करताना संधी मिळाली, आम्ही सगळा पक्ष वाढवला, आरक्षणाच्या माध्यमातून संधी द्यायची वेळ आली. तुम्ही मागच्या वेळेस विरशनसारख्या कार्यकर्त्याला संधी दिली, त्याने चांगलं काम केलं, 5 वर्ष समाजामध्ये जाऊन काम केलं. आजही पुन्हा संधी द्यायची वेळ आली तर अर्चनाताईंसारख्या एक सक्षम महिला आम्ही नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आणलेलं आहे. त्यामुळे माझा पक्ष असेल, माझा परिवार असेल, तरी अनेकांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या समोर माझं आणि माझ्या पक्षाचं आयुष्य समोर आहे की बौद्ध समाजाच्या दोन्ही कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी केलं.
आनंदाला मला अभिमान याचा सुद्धा आहे की ज्या जन्मभूमीमध्ये महामानवाचा जन्म झाला ते मध्य प्रदेश मधलं महू गाव बाबासाहेबांच्या जन्मानंतरही उपेक्षित राहिलं, बाबासाहेबांच्या महानंतर सुद्धा उपेक्षित राहिलं. स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले तरी त्या महूकडे कुणी दृष्टी दिली नाही. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं वास्तव्य आहे, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपलं वास्तव्य निर्माण केलं त्या 5 पंचतीर्थांचा सन्मान करायचा आणि विकास करायचा. त्यातलं पहिलं काम केलं, जन्मभूमी महूला विकसित केला आणि त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. एका ठिकाणी जन्मभूमी, दुसऱ्या ठिकाणी शिक्षाभूमी. ज्या शिक्षाभूमीसाठी बाबासाहेबांनी लंडन मध्ये 1 वर्ष आपल्या स्वतःचं आयुष्य खर्च केलं आणि शिक्षण घेतलं, ते लंडन मधलं घर सुद्धा मोदी साहेबांनी विकत घेतलं सरकारच्या माध्यमातून. त्याचा विकास केला, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. आणि तुमचा योगेश टिळेकर मागच्या 2 महिन्यापूर्वी त्या घराचं दर्शन घेऊन आपल्या सर्वांमध्ये पुन्हा आला. जन्मभूमीचा विकास केला, शिक्षाभूमीचा विकास केला. 14 ऑक्टोबर 1956 साली ज्या दीक्षाभूमीवरती दीक्षा घेतली त्या नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास केला. ज्या दिल्लीमध्ये 6 डिसेंबर 1956 साली स्वतःचा देह सोडून या जगाचा निरोप घेतला त्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले ते सुद्धा दिल्लीतलं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करून त्याचा विकास केला. हे मोदी साहेबांनी काम केलं. आणि शेवटचं ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा अंत्यविधी केला ती इंदुमिलची चैत्यभूमी, त्या चैत्यभूमीचा सुद्धा विकास केला, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. तुम्ही विचार करा, 75 वर्ष या देशाला स्वातंत्र्य होऊन झाले, 70-72 वर्ष झाले बाबासाहेबांना या जगात जाऊन, परंतु त्यांच्या जन्मभूमीचा विचार कोणी केला नाही, त्यांच्या शिक्षाभूमीचा कोणी विचार केला नाही, त्यांच्या दीक्षाभूमीचा कोणी विचार केला नाही. ज्या ठिकाणी महानिर्वाण बाबासाहेबांचं झालं त्या भूमीचा कोणी विचार केला नाही. आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे त्या ठिकाणचा विचार केला नाही. हा विचार केला या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्यांचा आभार व्यक्त केले पाहिजे. आणि म्हणून या देशाला पुढे नेण्यासाठी जात पात भाषा प्रांत सोडून हा देश एक आहे या भूमिकेत आम्ही सगळेजण काम करतो. कारण हा विचार बाबासाहेबांचा विचार आहे, हा विचार महात्मा फुलेंचा विचार आहे, हा विचार तुमचा माझं दैवत छत्रपती शिवरायांचा विचार आहे. त्या विचाराला आपण पुढे घेऊन जाऊया एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण आज या चौघांचा सन्मान केला, माझाही सन्मान केला. बाबासाहेबांचे आशीर्वाद माझ्यावरती आहे. आम्ही मी पुढच्या वर्षी पुन्हा 14 एप्रिलला ज्यावेळेस येईल ते फक्त असं नाही, आता बाबासाहेबांच्या आशीर्वादाने एक लाल दिवस माझ्याकडे येईल आणि अशा पद्धतीनं चांगलं काम या भागामध्ये आपण करूया. मी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं याच विहारामध्ये की आपल्याला विहार दुरुस्त करायचंय, बांधायचंय, त्याचाही नकाशा करू. 1 रुपया सुद्धा कमी पडून देणार नाही, लागेल तेवढा निधी खर्च करू आणि एक चांगलं विहार आणि एक आमच्या समाज मंदिरासाठीचा जागा आपण या ठिकाणी करूया. समोरच्या जागेमध्ये आपण या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे. या महामानवाचं स्मारक झालं पाहिजे, शिवरायांचं झालेलं आहे, बाबासाहेबांचं झालं पाहिजे, अनेक महान थोर पुरुषांची व्हावी ही आमची भूमिका आहे. आणि त्याचाही प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या समोरच्या जागेमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या बाबासाहेबांचं स्मारकाचं काम आपण सुरू करू आणि या कोंडव्याची पुन्हा एक नवीन चांगली ओळख निर्माण करू अशी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं मी या मिलिंद तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. म्हणजे सगळ्यात काही तुम्ही तिघे इथे असतील पण बाकी तिकडे आहेत, जे इथे कमी राहतात आणि बाकीचे मागे असतात, त्या मागे उभे असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. कारण गेले अनेक वर्ष या भागामध्ये हा उत्सव, जयंती उत्सव हे सगळी मंडळी करतात. या मिलिंद तरुण मंडळाला सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं समाजाची सेवा त्या मंडळाकडनं घडावी अशी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वाटलं माझा गेला, पुढच्याचा घेतला तसा पुढच्याचा उचलू नका.
तुमचा उचला तुम्ही हा. एक कलर डी बाजूला घ्या, कलर डी बाजूला घ्या. हा चला, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर. बिस्किट. त्याच्या हातात पुढे, त्याच्या हातात हिसकडून घेत बसायचं नाही, भांडण पिटण नाही. हा चला आता कुणाकडे वहिनी इथे. या बिचारीला ज्या वेळेस मी कंबर म्हणलं त्यावेळेस पुढे उचलला, डोकं म्हणलं पुढे उचलला, आणि ज्या वेळेस बिस्किट मध्ये उभीच राहिली बिचारी तशीच. का वहिनी असं केलं? आऊट झाल्या की मग तुम्ही आता. चला हा या बाकी जोरात टाळ्या वहिनीचं. वहिनीला आपण 100% चान्स देऊ, पण पुढच्या वर्षी. चला बिस्किट पुडा मागत. हा चला, कुणाकडे पुडा नाहीये? इकडे या वहिनी, वहिनी इकडे या. वहिनी तुमचं वहिनी तिकडे. तुमचं नाव काय वहिनी? स्नेहा प्रशांत मस्के. इथपर्यंत आलात, खेळलात. हे बघा, कुणीतरी हारल्याशिवाय कुणीतरी जिंकत नाही. आता इथं या जेवढ्या आल्यात ना, त्या कुणामुळे आल्यात? तुम्ही हारल्या म्हणून त्या इथपर्यंत आल्या. आता ज्या 5 जणी जिंकतील ना, ज्या हारतील त्यांच्यामुळे जिंकतील. त्याच्यामुळे या दोघींसाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि तुम्ही नाराज नका हो, तुम्ही आऊट झालात म्हणून. पण तुम्हाला इथपर्यंत येऊन खेळून काय वाटलं? मिलिंद तरुण मंडळाला तुम्ही काय सांगाल? मला खूप छान वाटलंय. मी खास इथं ते बक्षीस वगैरे जिंकण्यासाठी ना, खेळण्यासाठीच आले होते. कुठून आले होते? आंबेडकर नगर मधनं. कुठे? आंबेडकर नगर. इथंच. बरं असू दे. तुम्ही कुठून आले? बरं, कसं वाटलं खेळून? खूप छान वाटलं. काय सांगाल तुम्ही मंडळाला? मी एवढंच मंडळाला सांगू शकते की हा जो होम मिनिस्टरचे कार्यक्रम ठेवल्या महिलांसाठी त्या अप्रतिम आहे. पुढच्या वर्षी तुम्ही हा नक्की कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. धन्यवाद. या वर्षी मला बक्षीस मिळालं नाही, पुढच्या वर्षी तरी मिळेल, आहे का नाही? पण वहिनी, वयात तुम्ही आऊट झालात. तुम्हाला माझ्याकडून पार्लेची पुडा दुधात बुडवून खाऊ नका, पाण्यात बुडवून खा, चांगला लागते. मला माहिती पार्लेची पुडा कसा चांगला लागते. हा तुम्हाला पण ये. जाऊ, टाटा. चला टाका बिस्किट पुडीमध्ये. तुम्ही नाही टाकायचे, तुमचे गेले. चला म्युझिक. 1 2 3 4 5 बक्षीस आहेत. चला म्युझिक फास्ट फास्ट. Probiotics and digestive, light on the stomach and easy to चला म्युझिक. चला 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 चालत राहायचं. लाव ना सोन्या. अरे लाव. चालू दे. चला वहिनी कुठे बघून भाभी किधर देख क्या किधर चल रहे तुम? इधर मोकळा पुडा पडाय, तुम तिकडे मोकळा जा रे. वहिनी इकडे या. तुमच्याकडे पुडा आहे का? भाभी भाभी कमी हिअर इकडे. इथपर्यंत आलात, खेळलात, कसं वाटलं काय सांगा? अच्छा लगा. मग तुम आउट हुए, मेरे को लय बरं लागा भाभी. काय सांगाल तुम्ही मंडळाला? अच्छा लगा खेल के कार्यक्रम. मगर तुमको बख्शीश नहीं मिला ना? उसके लिए नहीं आई थी, खेलने के लिए आई थी. अच्छा, पुढच्या वर्षी आएंगे क्या? आऊंगी ना. मैं पुढच्या वर्षी भी आता है मग. ए पुडा दे रे भाभी. वहिनी जाओ तुमच्याकडचा घ्या. भाभी इसको पानी में बुडा के खाने का चांगला लागतोय. जाओ. अजून कोण आउट झालं? बाबासाहेबांनी दिलंय
तुम्हाला नाही भेटला बहिणी, तुम्हाला नाही भेटला बहिणी. ए पुढा दे रे जगन, तुझं होईल लगन. पुढा दे बहिणी, इकडे ये. तुम्ही काय सांगाल? पुढा देतो. त्यांचं म्हणणं मला पुढा द्या, बाकी काय नाही. जावा. हा टाका पुढे मध्ये. ओ हे पण आउट झालं ना. तुमच्याकडे नाही पुढा भैया, एक पुढा दे रे. तुम्हाला कसं वाटलं वहिनी? जरा इकडे तोंड करून बोला, कसं वाटलं? काय नाही, खूप छान वाटलं हा कार्यक्रम खेळून. मला काय माझा राग आला? राग नाही आला, मला वाटलंच नव्हतं मी इथपर्यंत येईल, पण जाऊ दे, आता शेवटच्या संधीला गेले. बरोबर वहिनी. शेवटून जर कोण आउट झाला असेल ना, 2 आंध्रे अजून एका शेवटून म्हणजे म्हणतात ना, पाठीमागून कोण आउट झाला असेल ना तर या आहेत. आता या प्रत्येकीला भेटू असतोय, पण या वहिनी आउट झाल्या, तर मग तुम्हाला जास्त नाराज नको म्हणून मी 2 पुढे देतो वहिनी. घ्या. काय म्हणलं परत एकदा? उद्या नाश्ता होईल. वाज वाटला. पहिले वेळे थँक्यू. उद्या माझा नाश्ता होईल. 2 पुढे दिली वहिनी. अजून एखादा देऊ का? घरी मिस्टरांना वगैरे सगळेजण मिळून बसा. हा चला, आता बघा आपल्याकडे 1 2 3 4 5 पुढे 1 2 3 4 5 जण येत. याच्यातला एक पुढा कमी करणार आणि तुम्हाला आता कूलर, ज्यांना कूलर पाहिजे त्यांनी पुढा उचलू नका. 5 बक्षीस आहेत ना. पहिलं फ्रीज आहे, दुसरं टीव्ही आहे, चौथं तिसरं मिक्सर आहे, चौथी गॅस शिगडी आणि 5वं कूलर आहे. आता पाठीमागनं आपण बक्षीस देणार आहोत. ज्या आउट होतील त्यांना कूलर, ज्यांना कूलर पाहिजे त्यांनी पुढाच उचलू नका. चला म्युझिक. वहिनी वहिनी ते बॉम्बला काय नाही, यांना कूलर पाहिजे. मला कळालं यांना कूलर पाहिजे. बिचारी लांब उभा राहिली. हनुमान जरी आपलं लंका जरी हनुमान बहार. हा वहिनी तुम्हाला कूलर पाहिजे ना? हा मला कळालं बाय. या जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. या वहिनीला मिळाला आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर असं कूलर. वहिनीला पुढा दिसला तरी बिचारी घ्यायला गेली नाही. थांबा वहिनी, तिकडे बाजूला थांबा. कूलर साठी टाका पुढे मध्ये. तुमचा इकडे द्या माझ्याकडे. हा टाका मध्ये 3 पुढे. वहिनी टाका. वा बया, तेव्हा त्याला टाळी द्यायला म्हणजे तू जिंकली. टाकला आपला. आता बघा, ज्यांना गॅस शिगडी पाहिजे, हे कलर टीव्ही कुणाचा आहे? ए जगन 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 मध्ये ठेव. मध्ये 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 टाक, मध्ये टाक, मध्ये टाक, मध्ये. चला रेडी वहिनी. आता गॅस शिगडी. हा ज्यांना गॅस शिगडी पाहिजे त्यांनी पुढे उचलू नका. बाकीचे उचलू शकता. पाय दुखाले वहिनी? तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय? गुडघ्यावर उडी मारू नका म्हणजे झालं. चला म्युझिक. आता गॅस शिगडी, गॅस शिगडी. यांना गॅस शिगडी पाहिजे. हा म्हणा हो, गॅस शिगडी पाहिजे. वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. चला टाका पुढे खाली. तुमचा द्या माझ्याकडे. या वहिनी बया काना मागून आल्या आणि तिकट झाल्या. या वहिनीला प्रश्न म्हणजे शिकून घेतलं. मंडळाचं किती वर्ष सांगा म्हणलं. आता किती वर्षात पदार्पण होणार आहे? बिचारांनी 51 सांगितलं, त्यांना घेतलं. आता फ्रीज जिंकून जाते मला. हा चला वहिनी, हे बघा आता मिक्सर कुणाचा खराब झालाय? मिक्सर झाला तुमचा खराब झालाय का? तुझी मम्मी नाही खाली खेळायला? गेली मम्मी, आउट झाली, काय उपयोग आहे? वहिनी तुम्ही सांगायचं की बाया तुमचा मिक्सर खराब झालाय म्हणून. हा चला, आता 2 पुढे आहेत. ज्यांना मिक्सर पाहिजे त्यांनी 1 पुढा उचलू नका. म्युझिक.
मिक्सर घेऊन जावा, काय प्रॉब्लेम नाही. टाळ्या वाजवा बिचारीसाठी. हा थांबा तिकडे बस. द्या वहिनी पुढे या इकडे दोघीच. डॉमिनोज बया मी मला पहिल्या सुरू म्हणलं होतं की या वहिनीला फ्रीज भेटू. बघा माझ्या म्हणजे मी बोललेले शब्द खरे होतात. तुम्हाला प्रत्येकाला पुढच्या वर्षी प्रत्येकाला फ्रीज भेटू दे. या वहिनी जिंकतील किंवा या वहिनी जिंकतील. या वहिनीला किती वोटिंग आहे बघू बरं की या होम मिनिस्टर होतील. हात वरती करा बरं. तुमचं डिपॉझिटच जपते. आणि या वहिनींना विचारला पुढे हात वरती केला नाही, एकटीनेच केला. हे बघा कार्यक्रम सादर करत असताना मी एक कलाकार आहे आणि माझ्या बरोबर अनेक कलाकार आहेत. त्या कलाकारांच्या वतीनं चुकून कार्यक्रम सादर करत असताना खेळीमेळीचं वातावरण निर्मिती करत असताना इकडचा शब्द तिकडे झाला असेल, तिकडचा शब्द इकडे झाला असेल, चुकून कुणाचं मन दुखवलं असेल तर आपला लहान भाऊ समजून मला माफ करायचं. आमच्या कुठल्याही कलाकाराकडून काही चूक झाली असेल तर आपला लहान भाऊ समजून आम्हाला माफ करायची. कारण आम्ही या स्टेजवर आहेत तोपर्यंतच कलाकार आहेत. स्टेजवरनं खाली उतरले की आम्ही तुमच्यासारखेच एक सामान्य माणूस आहोत आम्ही सुद्धा. त्याच्यामुळं काहीही चूक झाली असेल तर रसिक प्रेक्षक हे आमचे मायबाप असतात आणि तुमचे आम्ही लेकरं आहोत. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आपला लहान भाऊ समजून आम्हाला माफ करायचं. चला 30 सेकंद लावतो. याला म्हणतात नशीब. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खरोखर. आणि या ठरल्या आहेत आपल्या या कोंढवा भागाच्या पुन्हा एकदा भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर. आणि या वहिनी आहेत उप होम मिनिस्टर. जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी तुम्हाला सुद्धा टीव्ही आहे, काळजी करू नका, मोठा टीव्ही आहे. बघा तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको मालिका. चला बसतील रंजन जगताप असतील, त्याचबरोबर वहिनी समोर. यांना विनंती आपण समोर बघा.